नमस्कार, माझं नाव संजीवनी शिंत्रे. मी मराठीची शिक्षिका आहे आणि संहिता संपादक आहे. गेली अनेक वर्ष मी जसं मराठीचं अध्यापन करते तसंच संहिता संपादक या नात्याने शेकडो पुस्तकांचं संपादन केलेलं आहे. तर ह्या दोन भूमिका पार पाडत असताना मला अनेकदा विचारतात, लहान मुलांनी नक्की काय वाचलं पाहिजे किंवा तुम्ही कोणती पुस्तकं सुचवाल त्यांना. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओद्वारे करत आहे. खरं तर मराठी प्रकाशन विश्वामध्ये अनेक बालपुस्तकं म्हणजे बालगटासाठीची पुस्तकं प्रसिद्ध होत असतात. अनेक मराठी लेखक मुलांच्या भावविश्वाला समरस होता येतील अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध करत असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रयोगही होत असतात. तरीसुद्धा मुलांना जेव्हा पुस्तकं वाचायला द्यायची वेळ येते तेव्हा शिक्षक किंवा पालक कोणती पुस्तकं हातात देतात? तर श्रीमान योगी, स्वामी यासारखी ऐतिहासिक पुस्तकं किंवा श्यामची आई अशासारखं पुस्तक. खरं तर ही पुस्तकं आता जुनी झाली. ह्या पुस्तकांमध्ये हाताळलेले विषय मुलांना जवळचे वाटत नाहीत. ती पुस्तकं कितीही चांगली असली तरीसुद्धा त्याची भाषा मुलांना कळत नाही आणि मग अशा प्रकारची पुस्तकं पहिल्यांदाच वाचायला दिल्यामुळे मुलं हळूहळू मराठी पुस्तकांपासून लांब जायला लागतात. मग मुलांना कोणती पुस्तकं वाचायला द्यावीत हे आपणच ठरवायला हवं. त्यासाठी आपण स्वतःसुद्धा वाचायला हवं आणि त्यातनं जी पुस्तकं मुलांना चांगली वाटतील अशी पुस्तकं आपण मुलांना हातात द्यायला पाहिजे. या अनुषंगाने विचार केला तर अगदी ताजं असं पुस्तक म्हणजे पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेलं जंगलातलं चांदणं आणि कासवांची शर्यत ही दोन पुस्तकं अभिषेक जाखडे यांनी लिहिलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये हाताळलेले विषय निसर्गाशी, पर्यावरणाशी अत्यंत जवळचे असे विषय आहेत. जंगलातलं चांदणं हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये काजव्यांची गोष्ट सांगितलेली आहे. शहरातली मुलं जेव्हा जंगलात जातात तेव्हा त्यांना काजव्यांनी भरलेलं झाड बघायला मिळतं. खरं तर काजवा हा कीटक कसा असतो हे त्यांना माहिती असतं, पण काजव्यांनी भरलेलं झाड त्यांनी कधीही पाहिलेलं नसतं. त्यामुळे त्यांना ते फार मोठं चमत्कारिकच दृश्य दिसतं. जी मुलं कल्पनारम्य जगात वावरणारी असतात त्यांना असं वाटतं की हे काजवे म्हणजे परीचा दिवा आहे. जी मुलं हॉरर पिक्चर बघणारी असतात त्यांना वाटतं की हे भूताचे डोळे आहेत. पण नंतर जेव्हा त्यांना आजोबा काजव्यांविषयीची सगळी शास्त्रीय माहिती सांगतात तेव्हा त्यांना त्या काजव्यांनी भरलेल्या झाडाचं रहस्य उलगडतं. खरं तर ही कथा अगदी छोटीशी आहे आणि त्याच्यामध्ये शास्त्रीय माहिती अभिषेक जाखडे यांनी अतिशय बेमालूमपणे मिसळलेली आहे. त्याला सई देशपांड्यांची अतिशय सुंदर अशी चित्र आहेत. त्याचं मुखपृष्ठसुद्धा सुंदर आहे आणि ते मुखपृष्ठ बघून सुद्धा ते पुस्तक लगेच विकत घेण्याची इच्छा होते. काही चित्र तर 2 पानं भरून आहेत. त्यामुळे ती कथा हळूहळू उलगडत जाते. खरं तर कीटकांची माहिती सांगत असताना विषय कधीतरी कंटाळवाणा होऊ शकतो, पण लेखकांनी अतिशय बेमालूमपणे शास्त्रीय माहिती कथेमध्ये गुंफून सांगितलेली आहे आणि मुलांचं जे भावविश्व आहे ते भावविश्वसुद्धा आपल्याला या पुस्तकामधनं हळूहळू उलगडत जातं. त्यामुळे हे पुस्तक मुलांनी जरूर वाचलं पाहिजे. साधारणपणे 6 ते 12 या वयोगटातल्या मुलांना हे पुस्तक नक्की आवडेल. दुसरं पुस्तक आहे कासवांची शर्यत. आपण अनेकदा बघतो की कोकणामध्ये कासव संवर्धनाचे अनेक प्रकल्प चालू आहेत. तर कासव संवर्धन करण्याची आपल्यावरती का वेळ आली? कारण कासवं हळूहळू नामशेष होत चाललेली आहे. तर ह्या कासवांचं संवर्धन करत असताना कासवांची पिल्लं कशी अंड्यातनं बाहेर येतात, त्यानंतर ती बाहेर पडतात आणि समुद्रात जातात, पण समुद्रात गेल्यानंतर ते कोणत्या कोणत्या देशांमध्ये जाऊ शकतात, त्यांच्यासाठी निसर्ग कसा पोषक वातावरण तयार करतो, ही सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकातही शहरातली मुलं कोकणामध्ये जातात
आणि त्यांना कासवच कशी कासवांची एकमेकांची शर्यत साधू शकतात. खरं तर ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण कासवच कासवांमध्ये आपापसात शर्यत करतात आणि ते त्यांच्या आईला सोडून स्वतःचा प्रवास कसा करतात याची सुंदर गोष्ट अभिषेक जाखट्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. याही पुस्तकामध्ये कासव संवर्धनाविषयीची अतिशय शास्त्रीय अशी माहिती गोष्टीमध्ये सुंदररित्या गुंफून अभिषेक जाखड्यांनी सांगितलेली आहे आणि सई देशपांडेंची सुंदर चित्र या पुस्तकामध्ये आहेत. याही पुस्तकाचं मुखपृष्ठ फार सुंदर आहे आणि याही पुस्तकामध्ये 2 पानं भरून असणारी चित्र खूप आहेत. त्यामुळे मुलांना चित्रभाषेची सुद्धा अतिशय चांगली अशी ओळख होते. पुस्तकाला आशयाला पूरक असणारी चित्र कशी पुस्तकाची खुमारी वाढवतात हे आपल्याला या पुस्तकांमुळे कळतं. 6 ते 12 या वयोगटातल्या मुलांना ही पुस्तकं आवडतीलच, पण त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांना सुद्धा ही पुस्तकं शास्त्रीय माहितीचं कथेत कसं रूपांतरण करता येतं किंवा त्यांच्या एखाद्या प्रकल्पामध्ये शास्त्रीय माहिती कथेच्या रूपामध्ये कशी सांगता येते अशा रीतीने त्या पुस्तकांचा उपयोग करता येईल. शिक्षकांना या पुस्तकाचा शैक्षणिक साधन म्हणून सुद्धा वापर करता येईल आणि पालक जेव्हा ही पुस्तकं मुलांबरोबर वाचतील तेव्हा त्यांनाही या पुस्तकातली चित्र, या पुस्तकातली माहिती याचा आनंद घेता येईल. या पुस्तकांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही पुस्तकं विकत घेऊन वाचा आणि मला सांगा. त्याचप्रमाणे यासारखी इतर कोणती पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतील, त्यांची माहिती जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण त्यासाठी माझं शब्द संजीवनी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.